होते आणि ह्यामुळे ज्या ओव्हॅरियन सिस्ट वाढण्याची प्रवृत्ती आहे ती निर्माण होते. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे वाताचे कार्य बिघडणे, वात इम्बॅलन्स. वाताचे कार्य बिघडले की मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होते, त्यामुळे पेन, क्रॅम्प्स, मूड इरिटेबिलिटी वाढते आणि हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. त्यानंतर नंबर 3 ला आहे अग्निमांद्य. अग्निमांद्य झाले की जेवले तरी त्याचे नीट पचन होत नाही, शरीरामध्ये टॉक्झिन्स म्हणजेच आम वाढतो आणि या हार्मोन्सला रेग्युलेट करणारे जे चॅनल्स आहेत ते ब्लॉक होतात. या सर्व कारणांमुळे ओव्ह्युलेशन रेग्युलरली होत नाही आणि त्यामुळे पिरियड्स अनियमित येतात. आता पीसीओडी हा फक्त पिरियड्सचा विकार नाही, तर तो लाईफस्टाईल, हार्मोनल आणि मेटाबॉलिक आहे. आयुर्वेद याला रूट कॉज लेवलवरून सुधारतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहूया पीसीओडीची कारणं, लाईफस्टाईल, डाएट आणि दैनंदिन जीवनातील चुका ज्यामुळे पीसीओडी वाढतो. मिस करू नका.